इन्व्हेस्टमेंटची सुरुवात ही इन्व्हेस्टमेंटवरनं न होता अवेअरनेसवरनं होते. हां. तर ते याबद्दलच बोलताय हां, तुम्ही? अवेअरनेस म्हणजे कसं असतं की आपण इंडियन्स लोक थोडेसे इमोशनल आहे. म्हणजे असं 90sच्या काळामध्ये लोक एफडी करायचे बिकॉज 15-16% रिटर्न होते, 2% इन्फ्लेशन होतं, तर रिअल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला 12-13% मिळायचे. तर त्याच माइंडसेटने मी आज एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चालणार का? तर जसं मार्केटचे सेंटिमेंट बदलतात, सेक्टोरियल डिमांड सप्लाय बदलतात, तसं तुम्ही स्वतःला पण चेंज करणं गरजेचं आहे. म्हणजे लोक ते नाही करत. मग काय करतात लोक? मग समजा माझ्या आजोबांनी एफडी मध्ये टाकले, माझ्या वडिलांनी इन्शुरन्स मध्ये टाकले, किंवा माझ्या भावानी इक्विटी मध्ये टाकून तो डुबला. ते उदाहरण नका घेऊ, ते लर्निंग लेसन घ्या की त्यांची चूक काय झाली. हे प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारला ना तर त्याचं उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळतं. तर एफडी माइंडसेट हे आता उपयोगाचं नाही. तुमचं 60% एफडीचे रिटर्न, इन्फ्लेशन 6-7%, तर तुमची पैशाची व्हॅल्यू डेप्रिशिएट होती बिकॉज तुम्ही इमोशनली अटॅचमेंट आहे एफडी कन्सेप्ट. तर तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा मार्केट सायकलमध्ये इमोशनली अटॅच होता तर तुम्हाला प्रॉब्लेम एक होतो की तुम्ही एक्झिट नाही होत.